मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक आता फक्त महापालिकेपुरती उरलेली नाही, तर ती मुंबईच्या राजकारणाची दिशा ठरवणारी निवडणूक बनली आहे. एका बाजूला महायुतीत असलेले भाजप, शिंदे गटाची शिवसेना, तर दुसऱ्या बाजूला ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील संभाव्य युती. दोन्हीकडे जागा वाटप हा सर्वात मोठा अडसर ठरत आहे. मुंबई महापालिकेच्या एकूण 227 जागा आहेत. यापैकी सुमारे 150 जागांवर भाजप आणि शिंदे गटांमध्ये तोडगा निघाल्याचं सांगितलं जातं. मात्र उरलेल्या 77 जागांवरून जोरदार मतभेद आहेत. खास करून शिंदे गटाने 2017 मध्ये अविभाजित शिवसेनेने जिंकलेल्या 84 जागांवर दावा केला आहे. मात्र भाजपने यावर स्पष्ट नकार दिला आहे. भाजपचं म्हणणं आहे की या जागांवर जर शिंदे गट उतरला आणि समोर ठाकरे गटाची शिवसेना लढली तर थेट शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होईल. त्याचा थेट फटका महायुतीला बसेल. म्हणजेच भाजपला भीती आहे की भावनिक मतं विभागली गेली तर फायदा विरोधकांना होईल. दुसरीकडं शिंदे गटामध्ये अस्वस्थता वाढताना दिसते. शिंदे सेनेचे पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आम्ही तडजोड केली, पण आता मुंबई महापालिकेत तडजोड करू नका. जर सन्मानजनक जागा मिळाल्या नाहीत तर मुंबईतील सर्व जागा 227 जागावर स्वबळावर आपण लढू असा दबाव शिंदे सेनेचे कार्यकर्ते, नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टाकत आहेत. मात्र एकनाथ शिंदे यांनी सध्या संयम राखण्याची भूमिका आणि सल्ला घेतला आहे. चर्चेतून सकारात्मक मार्ग निघेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. पण आता असा प्रश्न आहे की हा संयम किती काळ टिकणार? आता दुसऱ्या बाजूला जाऊया. मुंबईत ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा गेल्या काही दिवसापासून जोरात सुरू आहे. पण प्रत्यक्षात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील युतीची घोषणा अजूनही झालेली नाही. आणि याचं मुख्य कारणही तेच आहे. जागा वाटप सूत्रांचं म्हणणं की जागा वाटप पूर्ण होईपर्यंत युतीची घोषणा करू नये अशी भूमिका मनसेने घेतली आहे. ठाकरे गटाची शिवसेना आणि मनसे गटात यांच्यात काही मतदारसंघामध्ये मोठा पेच निर्माण झाला आहे. मनसेची मागणी आहे की ज्या मतदारसंघामध्ये ठाकरे गटाचे आमदार आहे तेथेही मनसेला किमान 3 जागा द्यावेत. यामध्ये भाटूप, माहीम आणि शिवंडी यासारख्या महत्त्वाच्या मतदारसंघाचा समावेश आहे. ठाकरे गटासाठी हा मुद्दा संवेदनशील आहे, कारण जिथे आमदार आहेत तिथे जागा सोडणं राजकीयदृष्ट्या अवघड आहे. म्हणूनच हा तिढा खालच्या पातळीवर सुटत नाहीये. म्हणूनच आता अपेक्षा आहे उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांचे थेट भेटीतच अंतिम तोडगा निघेल आणि दोन्ही पक्षाचे कार्यकर्तेही एकच इच्छा व्यक्त करत आहेत. ठाकरे बंधूंनी जास्तीत जास्त एकत्र प्रचार करावा, कारण मुंबईत ठाकरे नावाला आजही मोठं भावनिक वजन आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. मंत्र्यांनी राजीनामे दिल्यानंतरही लवकरच आणखी एक मंत्री पायउतार होईल असा दावा त्यांनी केला आहे. मुंबईत आणि देशात अंधाधुंदी कारभार सुरू आहे आणि त्याच गंभीर परिणाम समाजाला भोगावे लागतील असा आरोप त्यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांनी एक अतिशय गंभीर मुद्दा उपस्थित केला आहे. ते म्हणाले की राजकारणासाठी चुकीच्या लोकांचा वापर केला जात आहे. ठाण्यातील एका व्यक्तीचं नाव अंमली पदार्थाच्या कारखान्याशी जोडले जाते असताना मुख्यमंत्री यावर काहीच बोलत नाहीये असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. शेवटी थेट जनतेलाच प्रश्न विचारला आहे. आपली मुलं नशेच्या आहारी जात असतील तर आपण गप्प बसणार का? अशा धंद्याला पाठिंबा देणार का? महाराष्ट्राचं भविष्य आपल्या निर्णयावर अवलंबून आहे. म्हणून जनतेने योग्य विचार करावा असं आव्हान त्यांनी केलं आहे. एकीकडे महायुतीत जागा वाटपाचा संघर्ष, दुसरीकडे ठाकरे बंधूंच्या युतीचा पेच. मुंबई महापालिकेची निवडणूक आता सामान्य निवडणूक राहिलेली नाही, तर ती राजकीय शक्ती परीक्षा बनली आहे. यात कोणाचा संयम तुटतो, कोण तडजोड करतो आणि कोण स्वबळावर जातो हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. त्याचबरोबर या संपूर्ण राजकारणाच्या प्रकरणाबद्दल आपलं काही मत असेल तर ते होऊ द्या चर्चा चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवून जा.